Hello children, welcome to Adarsh Vidyalay Nipana, Standard 8, Subject Science. So students, last year we learned about diversity, adaptation and classification, and today we are going to learn living world and classification of microbes. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वर्षीच अनुकूलन, वर्गीकरण आणि त्याचबरोबर जैवविविधता याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण शिकणार आहोत लिव्हिंग वर्ल्ड, सजीवसृष्टी अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, की जे सूक्ष्मजीव आहे या सूक्ष्मजीवांची कशा प्रकारे वर्गीकरण यांचं करण्यात आलेलं आहे ते आज आपण शिकणार आहोत. कॅन यू रिकॉल, थोडा आठवा पाहू. व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? लास्ट इयर वी लर्न द हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन, की मागच्या वर्षी आपण वर्गीकरणाचा जो पदानुक्रम आहे तो अभ्यासला होता, तो शिकला होता. चला तर त्याचं उत्तर पाहू. दीज स्पेशलाइज्ड ग्रुप आर कलेक्टिवली कॉल्ड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स, की हा एक प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण असा गट असतो की ज्या ठिकाणी सर्व माहिती जी आहे वर्गीकरणासाठी एकत्रित केल्या जाते. द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स इन्क्लूड 7 लेवल, की या ठिकाणी 7 पायऱ्या ज्या आहेत त्या वर्गीकरणाच्या करण्यात आलेल्या आहेत. त्या कोणत्या? किंगडम, फायलम, क्लासेस, ऑर्डर, फॅमिलीज, जीनस अँड स्पेसिस. दे आर द 7 लेवल्स. ह्या आहेत त्या 7 पायऱ्या ज्या वर्गीकरणासाठी वापरल्या जातात. म्हणजे जो पदानुक्रम आहे तो पदानुक्रम या प्रकारचा असतो. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या वहीमध्ये हा पदानुक्रम लिहून घ्या, त्याची उदाहरणं लिहून घ्या आणि पाठ करा. द मोस्ट बेसिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स इज किंगडम्स. करेंटली देअर आर 5 किंगडम्स. द मोस्ट बेसिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग इज किंगडम्स. आता किंगडम्स जर आपण याचा शब्दशः अर्थ घेतला तर याचा अर्थ होतो राज्य. परंतु या ठिकाणी किंगडम म्हणजे काय, तर सजीवांचा एक अशा प्रकारचा गट की जो वर्गीकरणासाठी वापरल्या जात असतो, त्याला किंगडम असं म्हणतात. करंटली देअर आर 5 किंगडम्स. तर अशा प्रकारचे सजीवांचे 5 गट करण्यात आलेले आहेत. त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोतच. देन सेकंड क्वेश्चन, who invented binomial system of nomenclature? Carl Linnaeus is the answer. की बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नोमकल्चर ही कोण शोधून काढली? तर ही पद्धत जी आहे ही कार्ल लिनस यांनी शोधून काढलेली आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, which levels of hierarchy are considered while writing the name of binomial nomenclature? की नेमकी जी पायरी आहे ती कोणत्या पायऱ्या ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या जातात हा पदानुक्रम मांडताना. जो बायनोमियल नॉमकल्चर हा जो पदानुक्रम आहे हा मांडताना नेमक्या कोणत्या पायऱ्या असतात? चला तर याचं उत्तर पाहू. बिनोमियल नोमकल्चर फॉलोज सर्टन रूल्स अँड इट इज द फॉर्मल वे टू नेमिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. की सजीवांचं वर्गीकरण करताना त्यांचं नाव ठेवताना या प्रकारची ही पद्धत वापरली जाते. द फर्स्ट पार्ट इज ऑलवेज द जेनेरिक नेम, की जे मूळ नाव आहे ते पहिल्या भागात वापरले जाते. अँड इट ऑलवेज इटॅलिक्स अँड स्टार्ट्स विथ द कॅपिटल लेटर्स. आणि त्याचबरोबर कॅपिटल
म्हणजेच मोठ्या अक्षरामध्ये ते वापरले जाते आणि त्याचबरोबर ते इटलाइज्ड असते. आपल्याला फॉन्ट वगैरे माहीत आहेत जे आपण मोबाईलमध्ये वापरतो, तर त्यातला इटलाइज्ड अशा प्रकारचा फॉन्ट घेऊन कॅपिटल लेटर त्याचं मांडण्यात येत असते. द सेकंड पार्ट इज द स्पेसिस नेम अँड इटलाइज सो. त्याचबरोबर सेकंड पार्ट जो आहे त्यामध्ये स्पेसिस जे आहेत ते मांडल्या जात असतात. जेनेरिक नेम फॉलो बाय स्पेसिस नेम इज अ हरार्की, की जे मूळ नाव आहे आणि जे स्पेसिसचं नाव आहे त्याच्या माध्यमातून ही जे बायोनॉमियल सिस्टीम जी आहे, नॉम कल्चर ची याच्या ह्या 2 पायऱ्या ज्या आहेत ह्या कन्सिडर केल्या जातात, ह्या लक्षात घेतल्या जातात. त्यानंतर आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, की नेमकी आता बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जी जैवविविधता आहे या जैवविविधतेची गरज का बरं भासली, अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन आणि वर्गीकरण जी आहे याची गरज का भासली. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food, ignition, defense etc. की आपण मागच्या वर्षी शिकलो की जे सजीव आहेत यांनी आपल्या स्वतःमध्ये अडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन हे अशा प्रकारे घडवून आणलं, तर ते कोणकोणत्या प्रकारे घडवून आणलं, तर त्यामध्ये पहिलं आहे जिओग्राफिक रिजन्स, की भौगोलिक भागानुसार त्यांनी स्वतःमध्ये अनुकूलन घडवून आणलं. फूड इग्निशन्स म्हणजे त्यांची खाण्याची पद्धत जी आहे त्याच्या माध्यमातून स्वतःमध्ये अनुकूलन घडवून आणलं. आणि डिफेन्स, की शत्रूपासून बचाव करण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी आपल्या स्वतःमध्ये अनुकूलन घडवून आणलेलं आहे हे आपण मागच्या वर्षीच अभ्यासलेलं आहे. व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. तर अशा प्रकारे व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्स आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू, की ज्या सारख्या प्रजातीचे जे सजीव आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक जो आहे हा फरक दिसून येत असतो. की जर उदाहरण आपण जर घ्यायचं झालं तर आपण बिबट्या जो आहे तो मांजरवर्गीय आहे असंच म्हणत असतो. म्हणजेच मांजरीच्या कुलातून बिबट्या असेल, वाघ असेल हे आलेले आहेत. म्हणजे जरीही त्यांची प्रजाती एक असली तरीही त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला पडताना दिसून येतात. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस, की 2011 साली जी गणना करण्यात आली, अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ, की जवळपास 87 लक्ष एवढ्या प्रजाती किंवा सजीव जे आहेत ते पृथ्वीवर आढळून येतात, इन्क्लुडिंग लँड अँड सी, जमिनीवर आणि पाण्यामध्ये. टू स्टडी सच अ वास्ट नंबर वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू 2 ग्रुप्स. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सजीव असल्यामुळे त्यांच्यामध्ये वर्गीकरण करणं, त्यांचा अभ्यास करण्यासाठी वर्गीकरण करणं हे फार महत्त्वाचं ठरते. सो ग्रुप्स अँड सबग्रुप वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, की जे सजीव आहेत त्या सजीवांमधले हे जे गट पाळण्यात आले, या गटांमध्ये हे गट पाळताना त्यांच्यामधले साधर्म्य, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस आणि जे काही त्यांच्यामधले वेगवेगळे फरक आहेत ते लक्षात घेऊन या गटांची विभागणी करण्यात आली. धिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि अशा प्रकारेच गट आणि उपगट जे आहेत ते पाडण्यात आले आणि यालाच बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटल्या जाते. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर in bracket 1920-1980 bracket complete was an American ecologist, की अमेरिकेचे जे पर्यावरणविद होते ज्यांचं नाव होतं रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर, यांचा जो जीवनकार्याचा कालावधी आहे तो आहे 1920 ते 1980. हे एक पर्यावरणविद होते. इन 1969 यांनी 1969 साली ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 2 ग्रुप्स, यांनी
सजीव जे आहेत या सजीवांची 2 गटात विभागणी केली आणि ती कशा प्रकारे केली हे आपल्याला याच पाठामध्ये पाहायचं आहे. इन हिस्ट्री असे होऊन गेले. कार्ल लिनियस इन 1735 डिवाइडेड लिव्हिंग वर्ल्ड इन किंगडम्स व्हेजिटेबलिया अँड ॲनिमेलिया. की कार्ल लिनियस हे 1735 मध्ये एक जैविक विषयाचे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास करताना या सजीवांना 2 गटांमध्ये यांची विभागणी केली आणि ते गट कोणते तर व्हेजिटेबलिया अँड ॲनिमेलिया. आता व्हेजिटेबलिया म्हणजेच काय तर व्हेजिटेबल्स म्हणजे आपल्याला माहितीच आहे की वनस्पती आणि त्याचबरोबर ॲनिमेलिया म्हणजेच प्राणी म्हणजे वनस्पती आणि प्राणी अशा दोघांचे 2 सजीवांचे 2 गट करून त्यांनी आपला अभ्यास जो आहे जो सिद्धांत आहे तो मांडला. हॅकल्स इन 1866. आता 1866 मध्ये हॅकल यांनी कन्सिडर्ड 3 किंगडम्स. यांनी आपल्यासमोर 3 गट जे आहेत ते 3 गट सजीवांचे मांडले. पहिला प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल्स. की त्यांनी प्रोटिस्टा, त्यानंतर प्लांट्स म्हणजेच वनस्पती अँड ॲनिमल्स प्राणी या 3 गटांमध्ये विभागणी केली आणि अशा माध्यमातून सजीवांचं वर्गीकरण केले. इन 1925 1925 साली चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मीन्स की ज्यांचं जे न्यूक्लियस असते जे पेशी असते या पेशीमधला जो घटक आहे न्यूक्लियस जो आपण मागच्या वर्षी पेशीच्या अंगकांमध्ये अभ्यासला. न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक. यांचं केंद्रक जे आहे ते अपूर्ण असते. अँड यूकॅरियोट्स मीन्स तर यूकॅरियोट्स जे असतात त्यांचं केंद्रक पूर्ण असते. इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम्स. आणि 1938 साली कोपलँड यांनी जे सजीव आहेत यांचं वर्गीकरण करताना 4 प्रमुख भाग पाडले. ते म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि अशा प्रकारे आपण आता मागे जे पाहिलं की 1969 साली जे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर होते यांनी जी 5 गटात सजीवांची विभागणी केली जी आपल्याला या पाठात सुद्धा पाहायची आहे ते आपण पुढे शिकणारच आहोत. तत्पूर्वी हा एक आपण जो तक्ता आहे हा तक्ता अभ्यासून घेऊ. की पहा यामध्ये दिलेला आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवसृष्टी. आता याची प्रमुखपणे आपल्याला 2 गटात विभागणी करताना दिसून येते. आता पहिला गट आहे प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये पहा युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय किंगडम मोनेरा आणि यांचा जो गट आहे तो मोनेरा म्हणून ओळखला जातो. आणि युनिसेल्युलर म्हणजेच एक पेशीय प्राणी. आणि दुसरा आहे यूकॅरियोट्समध्ये आपल्याला सुद्धा 2 भाग पडलेले दिसतात. डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आणि युनिसेल्युलरच्या खाली आपल्याला एक जो आहे तो गट पडलेला दिसतो तो आहे किंगडम प्रोटिस्टा हा आपल्याला एक गट त्यामध्ये दिसून येतो. आणि खाली पहा तर खाली आहे मल्टीसेल्युलर जो यूकॅरियोट्सचा दुसरा भाग आपल्याला दिसून येतो. या दुसऱ्या भागाचे आपल्याला 3 भाग पडलेले दिसून येतात. किंगडम फंजाय ज्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस की यामध्ये पेशीभित्तिका असते परंतु प्रकाश संश्लेषण क्रिया ही यामध्ये घडून येत नाही. त्यानंतर किंगडम 4 प्लांटे सेल वॉल प्रेझेन्स अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस की या दुसऱ्या गटामध्ये प्लॅन्टेट यामध्ये पेशीभित्तिका असते आणि त्याचबरोबर या सेल ऑर्गॅनिझममध्ये म्हणजेच ही जी पेशी असते या पेशीमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ही पार पडते. त्यानंतर आहे किंगडम 5 ॲनिमेलिया नो सेल वॉल की 5वा जो गट आहे या 5व्या गटामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं
जी सेल वॉल आहे म्हणजे पेशी भित्तिका जी आहे ती आढळून येत नाही. आता पुन्हा एक वेळ लक्ष द्या. अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स याच्या खालीच पहा, युनिसेल्युलर किंगडम 1 मोनेरा. यूकॅरियोट्स डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, युनिसेल्युलरच्या खाली आहे किंगडम 2 प्रोटिस्टा. देन सेकंड पार्ट ऑफ यूकॅरियोट्स मल्टीसेल्युलर, अँड मल्टीसेल्युलर also divided in 3 groups. Kingdom 3 fungi, cell wall present but organism can't perform photosynthesis. Kingdom 4 plant, cell wall present and organism can perform photosynthesis. And lastly kingdom 5 animalia, no cell wall. सो स्टुडंट, आज आपण पाहिलं की नेमकं वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे, कशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आलं, आणि पुढच्या भागात आणखी सविस्तरपणे आपण जे वर्गीकरण आहे ते समजून घेऊ.